भिवंडी शहरातील गोपाळनगर कल्याण नाका परिसरातील मोबाईल आणि ॲक्सेसरीजच्या दुकानात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। त्या घरफोडीत तब्बल 23,45,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीचा ऐवज चोरी झाला होता। भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 2 आरोपींना अटक केली आहे। शाहिद मोहम्मद उर्फ दबंग जफरुद्दीन अन्सारी आणि उजेर अहमद इस्लाहूर रहमान खान अशी त्या आरोपींची नावं आहेत। त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे 108 मोबाईल्स, HP कंपनीचा एक लॅपटॉप, घड्याळं, चार्जर केबल असा एकूण 23,45,992 रुपयांचा मुद्देमाल जप्तही करण्यात आलाय। सर्व अधिकारी अंमलदारांनी याच्यामध्ये चांगला तपास करून या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि सर्व 108 मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केलेला आहे। एकूण 23.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। हा 100% मुद्देमाल जप्त केलेला आहे। याच्यामध्ये अधिकारी आणि अंमलदार यांनी अत्यंत चांगली कामगिरी करून अत्यंत कमी वेळात हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। भिवंडी शहरातील मंडईमध्ये असलेल्या रिक्षा स्टँड परिसरात रिक्षा उभ्या करण्यासाठी आता जागा उरलेली नाही। त्याविरोधात महापालिका प्रशासनाकडे वर्षभरात 5 वेळा पत्रव्यवहार करूनही प्रशासनानं कोणतीही कारवाई केलेली नाही। त्यामुळे लालबावटा रिक्षाचालक मालक युनियन संघटनेच्या वतीनं सोमवारपासून भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। त्यानंतर आज भिवंडी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर रिक्षा उभ्या करून महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। त्यावेळी रिक्षांनी महापालिकेत प्रवेश करण्याचा मार्ग हा अडवून धरण्यात आला होता। आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा।